नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण परत एकदा दिवाळीसाठी अतिशय सुंदर अशी रांगोळी बघणार आहोत आणि तितकी सोपीसुद्धा आहे। आपण बघा एक प्लेट घेतलेली आहे रांगोळीची आणि त्या प्लेटच्या साहाय्याने आपण सर्कल काढून घेतलेला आहे। तुम्ही दुसरं काही गोल कुकरचं रिंग वगैरे त्याचा यूज करू शकता। आणि आता अशी मी वाट्या ठेवलेल्या आहे। 2 वाट्यांचा वापर मी येथे केलेला आहे, मोठी आणि त्यापेक्षा थोडी छोटी। बघा आपण हे आता थोडे मोठी वाटी घेतलेली आहे याने असे सर्कल करून घेतलेले आहे। आपण 4 बाजूने गोल काढलेले आहे सर्कल। आता दुसऱ्या वाटीचा आपण उपयोग केलेला आहे, ती त्यापेक्षा थोडी छोटी घेतलेली आहे। बघा आपण वाटीचा वापर केल्यामुळे आपली रांगोळी कशी लवकर अशी होती आहे आणि जितकी मोठी वाटेल ना मैत्रिणींनो तितकी मोठी आपल्याला काढता येते सहज। असे सर्कल आपल्याला गोल काढता येत नाही, त्यामुळे आपण असा कशाचा उपयोग केला तर अतिशय साध्या पद्धतीने आपण रांगोळी काढू शकतो। आणि दिवाळीच्या दिवशी बघा किंवा कोणत्याही सणांना बघा आपल्याला घाई गडबड असते, तर अशा वेळेस आपल्याला मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढायला तितका वेळ मिळत नाही आणि कधीकधी आपल्याला जमतही नाही। त्यामुळे असा जर आपण उपयोग केला ना तर घरातल्या जे सामान आहे त्याचा, तर आपण रांगोळी सहज मोठी आणि सुंदर अशी काढू शकतो। आता मधल्या सर्कलमध्ये मी येलो कलर भरून घेत आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला कलर भरायचा आहे। तुम्ही इथे आंबा कलरही भरू शकता, मी येलो कलर भरून घेतलेला आहे। किंवा तुमच्या आवडीचा आणखी कोणता कलर असेल तोही तुम्ही या रांगोळीमध्ये भरू शकता। आता येलो कलर आपला भरून झालेला आहे आणि त्यानंतर आपण आता जे मोठे थोडेसे सर्कल काढलेले होते वाटीने, त्याच्यामध्ये आपण चॉकलेटी कलर भरून घेऊ। आता या सर्कलमध्ये मी चॉकलेटी कलर भरून घेत आहे। बघा सुंदर असं कॉम्बिनेशन दिसत आहे आणि रांगोळीही आपली तेवढी सुंदर दिसणार आहे। चॉकलेटी कलर एकदम खुलून असा दिसत आहे। आता मोठ्या सर्कलमध्ये आपण चॉकलेटी कलर भरून घेतलेला आहे आणि जे छोटे सर्कल आहे त्याच्यामध्ये मी आंबा कलर भरून घेत आहे। आंबा कलर आणि चॉकलेटी कलरचं कॉम्बिनेशन जे आहे ते अतिशय सुंदर असे दिसत आहे। त्यामुळे रांगोळी अशी उठून अशी दिसत आहे। आणि बघा किती मोठी रांगोळी आपली तयार झालेली आहे आपण अशा वाट्यांचा उपयोग केला तर। आणि सणांना असं झटपट आपण रांगोळी काढू शकतो मैत्रिणींनो। त्याच्यामुळे ही अतिशय सुंदर आणि सोपी रांगोळी तुम्हाला सहज जमणारी आहे आणि मोठी रांगोळी आपण काढली याचं समाधानही आपल्याला मिळणार आहे। आता जे मधलं मोठं सर्कल आहे त्याच्यामध्ये मी शुभ दीपावली असं हातानेच लिहून घेत आहे। तुमच्याकडे जर फेविकॉलची बॉटल वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यानेही लिहू शकता सहज, नाहीतर असं हातानेही लिहिलं तरी चालेल। तुम्हाला हाताने लिहिता येत असेल तर हातानेही लिहा, नाहीतर बॉटलनेही लिहू शकता। आणि बघा मी अगोदर व्हाईट कलरने काढून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर डार्क ब्ल्यू कलरने मी त्याच्यावरती शुभ दीपावली लिहित आहे।
आता आपले बाजूचे जे सर्कल आहे त्याच्यावरती मी पानांचा आकार काढून घेत आहे, म्हणजे आपली रांगोळी अधिक मोठी आणि सुंदर अशी दिसेल. आता जे पानं आहेत त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर भरून घेत आहे. पानांमध्ये बघा ग्रीन कलर छान दिसतो, त्याच्यामुळे ग्रीन कलर भरलेला आहे. तुम्हाला जर पॅरोट कलर भरायचा तर पॅरोट कलरही तुम्ही भरू शकता मैत्रिणींनो. आता बघा जे मोठे सर्कल काढलेले आहे त्याच्यावरती मी व्हाईट कलरने असं गोल गोल काढून घेत आहे, ज्यामुळे आपले जे सर्कल आहे ते अधिक आकर्षक असे दिसत आहे. तुम्ही इथे डॉटही देऊ शकता, परंतु अशी डिझाईन केली ना तर एकदम छान सुंदर असं दिसतं आणि चॉकलेटी कलरवरती व्हाईट कॉम्बिनेशन आणखी उठावदार असं दिसतं. रांगोळीला आकर्षक असं बनवतं. आता जे सर्कल आहे त्याच्यावरती मी ब्राऊन कलरचे डॉट देऊन घेत आहे, कारण येल्लोवरती ब्राऊन कलर हा उठून दिसतो मैत्रिणींनो. म्हणून आपल्याला असं हातानेच मी डॉट डॉट देत आहे. मी ते बॉटलचा उपयोग केलेला नाही, हातानेच मी डॉट दिलेले आहेत आणि ब्राऊन कलरचे आहेत. तर पानांमध्ये मी असे 3 रेषांची डिझाईन काढलेली आहे, त्याच्यामुळे आपली डिझाईन आणखी आकर्षक असे दिसत आहे. आणि त्याच्या बाजूला आंबा कलरने मी असे डॉट दिलेले आहेत, अर्धेच डॉट दिलेले आहे, ज्याने की आपली डिझाईन सुंदर अशी दिसेल आणि भरीव अशी दिसेल. आता जे सर्कल आहे चॉकलेटी कलरचे त्याच्यामध्ये आंबा कलरचे मी फुलं काढून घेत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वस्तिकही त्याच्यामध्ये काढू शकता किंवा असे फुलंही छान दिसते बघा मैत्रिणींनो. आणि काढायलाही सोपे आहे. बोटाच्या साहाय्यानेच आपल्याला असे फुलांचा आकार द्यायचा आहे आणि परत त्याच्यामध्ये कलर भरायचा आहे. आता जे छोटे सर्कल आहे त्याच्यामध्ये मी रेड कलरने असे 3 फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहे आणि एक रेड डॉट दिलेला आहे आणि 2 ब्ल्यू कलरचे डॉट दिलेले आहे आणि चारींमध्ये मी अशी डिझाईन काढून घेतलेली आहे. व्हाईट कलरने ही डिझाईन छान दिसते, परंतु मी रेड कलरने काढलेली आहे. रेड कलरनेही छान दिसते. आता बघा जे मोठे सर्कल आहे त्याच्यावरती मी असं तोरणसारखं काढून घेतलेले आहे 5 रेषा, ज्या की आपल्या रांगोळीला अधिक आकर्षक अशा बनवत आहेत.
बघा किती सुंदर आपली रांगोळी दिसत आहे. अशा कलरचं कॉम्बिनेशन अतिशय सुंदर असं दिसतं. आणि रांगोळी आत्ताच आपली किती सुंदर दिसायला लागलेली आहे ना सणांना काढण्यासारखी रांगोळी. तर मैत्रिणींनो, ही आपल्याला रांगोळी जरूर आपल्याला कोणत्याही सणांना काढायची आहे. आणि मध्ये तुम्ही शुभ दीपावलीच्या ऐवजी ज्या सणांना ही रांगोळी काढणार असेल त्याचे नाव तुम्ही टाकू शकता. भाऊबीजेच्या दिवशी ही रांगोळी काढू शकता, दसऱ्याच्या दिवशी काढू शकता आणि तिथे नाव टाकू शकता.